हा देखील चेंडू आडवा बॅटने इथे आक्रमण केलंय. चेंडू हवेत पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. भीमर अर्थात नो बॉल आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. अगदी टेनिस क्रिकेटला देखील अलीकडच्या काळामध्ये सोन्याचे दिवस येताना पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेट देखील एका वेगळ्या उंचीवरती पोहोचले. आधुनिकता नक्कीच क्रिकेटमध्ये आली आणि तर नंतर पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांकडे देखील निर्णय सोपवला जातो. अगदी काही शहरामध्ये तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील आला जाईल. भीमर चेंडू आहे की नाही यासाठी मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. फेअर डिलिव्हरी चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळेल. फ्लायटेड चेंडू पाहायला मिळालाय आणि त्यानंतर तुषार मिटे सरांचा इशारा आला जाईल. इथे चांगला चेंडू असावा आणि त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. चला वेळ वाचवणं गरजेचं असेल. टीम मीटिंग आता अजिबात नकोय. वारंवार विनंती आहे. रोहनला देखील इथे पार्थावं लागेल. तर न्यू बॅटर अनिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अडचणीत सापडलाय संघ. पाच गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती 14 धावा पाहायला मिळत आहेत. 58 धाव्यांचा डोंगर नक्कीच सर करायचा आहे. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मोडला जरी संसार तरी बोडणार नाही काना आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढमाना. इथे लढावं लागेल कारण सामना दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण आहे. डू ऑर डाय करा अथवा मारा. जे काही करायचंय ते मैदानाच्या आतमध्ये करायचंय. सोबाळावरती करायचंय आणि त्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. 16 धावा धावफलकावरती आहेत. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे आता 12 चेंडू आणि 38 धावा. विजयाचं समीकरण जरूर पाहायचंय. 12 चेंडूंमध्ये 38 बनवायचे आहेत. अक्षय लडकत गोलंदाजीच्या माध्यमातून आलेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल नक्कीच येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 17 धावा आहेत. रख होतला मंदर भी आएगा. रख होतला मंदिर भी आएगा. पैसे के पास चलकर समंदर भी आएगा. रुककर मत बैठ मंजिल के मुसाफिर. मंजिल भी आएगी और मंजिल देने का माझा भी आएगा. कोण माझ्या उचलणार. पहिल्या दिवसाचा बादकरी कोण आणि कोण दावेदार ठरणार. नक्कीच बक्षीस पात्र फेरीचा. यासाठी मॅच तितकीच महत्त्वपूर्ण दोन्ही टीम साठी आहे. लढावं लागेल. 22 धावा धावफलकावरती पाहायला. 18 धावा धावफलकावरती आहेत. इथं देखील अवांतर धाव जे येताना पाहायला मिळेल. उजव्या इष्टीच्या खूप दूरवरती चेंडू राहतोय. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक 19 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय.
हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे नो बॉल पंचांचा इशारा आला जातोय. धावफलक अवांतर धावेच्या मदतीने पुनश्च एकदा पुढे जाईल आणि यानंतरचा चेंडू उघडे डोळे पहा नीट. यानंतरचा चेंडू फ्री हिट गेंद नक्कीच पाहायची आहे कशा प्रकारचं कामकाज केलं जाईल. हा देखील चेंडू नो बॉल इथे दिशाहीन गोलंदाजी अक्षयची म्हणावी लागेल. लागोपाठचे 2 चेंडू इथे खराब आलेत. फ्री हिट अजूनही मैदानाच्या आतमध्ये असेल. 1 ऑक्टोबर 2007 रोजी मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फ्री हिट हा नियम लागू झाला. तर नंतर फलंदाजांची दिवाळी म्हणून या चेंडूकडे पाहिले जातं. दिवाळी साजरी होणार का? हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने नक्कीच खेळून काढला. एज घेत मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड बॅच क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक धावतायत चेंडूच्या पाठबोरं. चेंडू अडवण्यासाठी प्रयास होतोय. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण नक्कीच अवलंबलं जाईल. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे डॉट निर्धाव येताना पाहायला मिळेल. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे टप्पा खाल्यानंतर थोडासा खाली राहतोय. शेवटचे आता 7 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 35 धावा ज्या गरजेच्या असतील. हा देखील चेंडू इथे अगदी आपण पाहूया भरगा वेगाचा येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन पोहोचलाय सासवड स्ट्रायकर संघ. हा देखील चेंडू इथे डॉट निर्धाव येताना पाहायला मिळेल. याचबरोबर 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 23 धावा. शेवटचे आता 6 चेंडू आणि बनवायच्यात 35 धावा. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल. इतिहास मैदानावरती नक्कीच रचावा लागेल. इतिहास नक्कीच घडवावा लागेल. त्यासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेड म्हटलं तरी चालेल कारण वेडी लोक इतिहास घडवतात आणि शहाणी लोक तो इतिहास वाचत असतात. इथे इतिहास घडवायचा आहे. इतिहास घडला जाणार का? शेवटचे 6 चेंडू बनवायच्यात 35 धावा. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे उजव्या एसटीच्या दुर्बरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येईल. धावफलक 24 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 34 धावेंची गरज. तोडाफोडा आणि राज्य करा हे इंग्रजांचं तत्व आता अवलंबावं लागेल. हा देखील चेंडू इथे अगदी आपण पाहूया इथे कबालीचा येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल डॉक्टर मयूर गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत तोपर्यंत एक वेगवान सिंगल येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? प्रयत्न नक्कीच झालाय. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त तोपर्यंत 2 धावा यशस्वी येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. पुन्हा एकदा एक वेगवान सिंगल. धावफलक पुढे जाईल. औपचारिकता मानावी लागेल. इथे विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन पोहोचलाय सासवड स्ट्रायकर संघ. हा देखील चेंडू भन्नाट वेगाचा येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल निर्धाव चेंडू.
शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळेल. चेंडू सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर जाऊन दाखल होईल. धावा येथील 4 चौकार. अशा प्रकारची फटकेबाजी अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जर होताना पाहायला मिळाली असती तर इथे सामन्याचं समीकरण काहीतरी वेगळं असतं. शेवटचे 2 चेंडू आणि 28 धावा. आता मात्र विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. औपचारिकता हा देखील चेंडू इथे नक्कीच डॉट आणि याचबरोबर पहिल्या दिवसाचा मानकरी ठरलाय आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये पहिला संघ जो दाखल होतोय त्या संघाचं नाव आहे सासवड स्ट्रायकर सासवड. खूप खूप असं अभिनंदन. तर कोडित टीम तुम्ही देखील एक अफलातून खेळ अगदी सकाळपासून दाखवला. तुमचंही मनापासून स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं मी करेल. दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता विपुल खैरे. विपुल या तो मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. त्यानंतर अक्षय लडकत चौथ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. अक्षय तुम्ही देखील या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. तर ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच एक अफलातून खेळी करणारा 10 चेंडू 18 धाव्यांची खेळी फलंदाजी करत असताना आणि गोलंदाजी करत असताना 2 षटकांमध्ये 7 धावा खर्च करत 4 विकेट घेणारा सौरभ रामदासी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. सौरभ या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी वितरित करतोय. मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चतुर्थ क्रमांकाचं प्राइज आहे आकाश आदेश एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा आणि उद्योजक आदरणीय सुजिताबा गुजर आबांना मी विनंती करेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. सुरुवातीला विपुल खैरे होते मॅन ऑफ द मॅच, परंतु विपुलने कळवलंय की अनिलने जी गोलंदाजी केली आहे त्यासाठी अनिलला आपण गौरवित करतोय. अनिल या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी वितरित करतोय. लवकरात लवकर या, मान्यवर मंडळ या ठिकाणी आहेत. त्यानंतर चौथ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अक्षय लडकत. एक अफलातून खेळी अक्षयची पाहायला मिळाली. आमदार चषक 2024 आज दिवस क्रमांक पहिला आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. अनिल नक्कीच आलेत. आदेश एंटरप्राइजेसचे सर्वे आदरणीय सुजिताबा गुजर आपणच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. एक अफलातून खेळी अनिलची गोलंदाजी आज पाहिली आपण. जबरदस्त गोलंदाजी आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच या किताबाने अनिलला आपण गौरवित करतोय. अनिल सोबत आपण थोडीशी चर्चा देखील करणार आहोत. अनिल आमदार चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. यानंतर चौथ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 25 धावा आणि 1 विकेट. एक अष्टपैलू कामगिरी बजावणारा अक्षय लडकत. मॅन ऑफ द मॅच आकाश एंटरप्राइजेसचे सर्वे आदरणीय आकाश शेठ खरात साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. मी साहेबांना देखील विनंती करेल. खरं तर दातृत्व दाते आहेत हे सर्व आणि खास करून या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. सुरुवातीला अक्षय सर या मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. काय सांगशाल या स्पर्धेबद्दल? आमदार चषक 2024 आपण पाहतोय.
या स्पर्धेबद्दल फक्त 2 शब्द सांगा. जी धावपट्टी आहे त्याबद्दल आणि तुमच्या संघाबद्दल सांगा, कारण आज विजय मिळवलाय आणि पहिला संघ आहे जो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन दाखल झालाय. विकेटच खूप फास्ट आहे. तसं आम्हाला जास्त जबाबदारी सौरभकडून होती. पहिल्या मॅचला सौरभ नव्हता, त्यामुळे थोडंसं पॉवर प्लेला ओव्हर टाकणारा बॉलर नव्हता, त्यामुळे आम्ही पहिली मॅच हारलो. पण नियोजन खूप छान आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण अक्षयला या ठिकाणी गौरवित करतोय. अफलातून खेळलाय संघासाठी आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच हा किताब देखील देतोय. अक्षयला अजून एक मॅन ऑफ द मॅच आहे, अर्थात 5व्या मॅच मध्ये देखील 3 विकेट घेत मॅन ऑफ द मॅचचा किताब अक्षयला आपण